अन्यायाविरुद्ध आवाज। नवापूर भोईगल्ली येथे मंदिर वर्धापन दिन व त्रिशूळ लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा। दिनांक 22 जानेवारी 2026 गुरुवारी सायंकाळी 6 वाजता नवापूर येथील भोईगल्ली परिसरातील नीळकंठेश्वर महादेव मंदिर व वीर हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी नीळकंठेश्वर महादेव मंदिराजवळ भव्य त्रिशूळाचे लोकार्पण करण्यात आले। लोकनेते भरत माणिकराव गावित यांच्या हस्ते त्रिशूळ पूजन करण्यात आले। तसेच नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष यांचा भोई समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। लोकनेते भरत माणिकराव गावित व सौ संगीता भरत गावित यांचाही यावेळी सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमात सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांच्या हस्ते नीळकंठेश्वर महादेव मंदिर व वीर हनुमान मंदिर आरती करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुकाराम जावरे, अजय उर्फ धमू मोहिने, मनोहर नगराळे, नगरसेवक नरेंद्र नगराळे, राजू गावित, चेतन मोरे, आकाश मोहिने, संतोष जावरे, सुखदेव वाडेकर, अनिल मोरे, कमलेश ढोले आदींनी परिश्रम घेतले। या त्रिशूळ लोकार्पण व मंदिर वर्धापन सोहळ्याच्या प्रसंगी समस्त भोई समाजातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, बालगोपाल तसेच पत्रकार प्रेमेंद्र पाटील, विजय तिजवीज, दर्शन ढोले, बापू वाघ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। नमस्कार। आज नीलकंठेश्वर महादेव मंदिर व वीर हनुमान मंदिर या दोघं मंदिराचा वर्धापन दिन निमित्त महादेव मंदिराजवळ त्रिशूल लोकार्पण करण्यात आला। आज भोई समाज मंडळ व इथल्या वार्ड क्रमांक 9 मधील सर्व रहिवासींनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक व आमचे नेते आदरणीय भाऊसाहेब संगीताताई यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या निमित्ताने आज दोघं मंदिरात आम्हाला आरतीचा मान देण्यात आला। म्हणून प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व रहिवाशांचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्वांचे खूप खूप धन्यवाद व आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवितो।